तर कडक उन्हाळ्यामुळे ना आमच्या गावची नदी पार कोरडी झाली आणि तिच्या पात्रात फिरत असताना ना अचानकच ही पुरातन मूर्ती समोर आली. त्या मूर्तीचं वजन किती असेल तुमच्या अंदाज सांगा बरं. तरी अंदाज जास्त दगडी काळा पाषाणी जास्त हलू नको बाळा, पायावर जरी पडली तरी तो पाय मोडत. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज कधी नाही ते जिमला गेलतो आणि जिम मध्ये विषय निघाला नदीचं पाणी कमी झालंय आणि आता ही गोष्ट कळली तर म्हणल्यावर नदीला जायलाच लागतंय आणि कमी झालेलं पाणी पाहिलंच लागतंय. काय म्हणला? मग तेच बघायचंय गेलेलं पाणी. हा तेच बघायचं किती कमी झाले. कधीच एवढं कमी पाणी नव्हतं ना आप्पा. या वर्षी लय कमी पाणी आहे ना. आत्ता भैयानं आम्ही चाललोय नदीला पाणी बघायला. विषय आज झालाय की धरणाचे कामं चालू इथं जवळपास, म्हणून सगळं पाणी आहे ना सोडून दिलं ना. आता पाणी एकदम कमी झालंय, पण आता पिण्याजोगं आहे. पुढच्या महिन्यात काय होतं आता काही माहिती, अजून अख्खा मी जायचं पिण्यापुरतं मी वावरांसाठी म्हणतोय. हा एवढं कमी पाणी मी कधीच नव्हतं बघितलं राव, एवढं कमी पाणी. तर आमच्या गावामध्ये ना भीमा, भामा, इंद्रायणी ह्या 3 नद्यांचा संगम आहे आणि आता संगम आहे म्हणल्यावरती इथं पाण्याची कधीच कमी नसती. पण यंदा इथं जवळपास धरणांची कामं चालू आहे आणि त्याच्याच बरोबर आहे ना छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं पण काम चालू आहे, म्हणून पाणी अख्खं सोडून दिलंय आणि त्याच्याचमुळे नदी अशी कोरडी झालीत. मग ज्या नदीच्या पात्रात आपण इथून मागं नाव घेऊन फिरायचो त्याच नदीच्या पात्रात आज पायाने हिंडू. मग त्याच्या आधी सगळ्यात आधी मी रामाच्या घाटावर जातो आणि मग तिथून नदीमध्ये एंटर होतो, कारण की तिथून डायरेक्ट पूलच तयार झालाय. कुत्र्यांचा मेळावा भरला, जीव जीवाला सहा मिळला, तो मधला कुत्रा बघू लागला. तरी इथं नदी किनारी कुत्र्यांचा मापात आराम चाललाय, पण आपण इथं आराम करता नाही आलो तर कोरड्या नदीची पाणी करायला आलोय. मग चला पाणी करून घेऊ. ह्या बाजूला आल्यावर कळतंय नदी किती हे झालीत कोरडी. काय झालं कुठे दाखवायचे हे बघा. नदी मेन असं वाटते जसं काही तळ झालंय एखादं. नदीचे बोबे तर त्यांनाच माहिती, ज्यांनी गेला पावसाळ्यात बघितले. मी पहिल्यांदा बघतो ह्यो घाट असा बांधलेला आहे. मी कधीच नाही एवढा मोकळा घाट बघितला. बुडत्यात कशी काय माहिती, कुठं बुडल्यात? नदीत ना. नदी बाळा ही आत्ता तुला वाटते. तर नदीच्या आम्ही जवळ पण नाही आलो तर लगेच अशा वेगवेगळ्या मूर्त्या दिसायला सुरुवात झाली. त्याच्यातली ही मूर्ती बघून आहे ना ही देवाची मूर्ती आहे का दुसरी कशाची आहे ते काही कळलंच नाही, म्हणून आम्ही त्याला काही हातच लावला नाही. पण ही तर आहे ना फक्त या रहस्यमय प्रवासाची सुरुवात होती. आम्ही जसं जसं नदीच्या पात्राच्या आत घुसत गेलो आम्हाला वेगवेगळ्या वस्तू दिसत होत्या, मूर्त्या दिसत होत्या आणि त्या आम्हाला चकित करीत जात होत्या. सगळीच लोक नदीला आलेली महिना का पडायला जायला आता पायी जाते तिथे. तर आमच्या नदीच्या पाड्याला लगेच दुसरे गाव आहे, पण त्या गावात जायला आता नावाची गरज नाही, लोक पायी जाते. ती वाघ सी आहे बघ नदीत. तो किसी दिसला का सिंह आमच्या नदीत आंघोळीला आलेला आहे. काय ती काळ शर्यत आम्हाला एक काळी वस्तू दिसली आहे जी की मडका आहे. मडक आहे का बघ बरं, दगड टाकून काही भूत लाग नाही माग नको काय असलं काही लपडी नको घालू बाई. हा लाखाचं 12,000 करशील बाया तू. तर आम्ही तिथून नाव घेऊन येत यायचो, पण आता डायरेक्ट सेतू तयार झालाय. पायी डायरेक्ट तुम्ही येतं या वाडाखाली. सोप्प आहे ना, नावाचा अंदाज बसला. एवढं कमी पाणी मागच्या वेळेस पण झालतं, पण ह्या वेळेस काय झालंय मध्ये टप्प जास्त पडल्यात. मागच्या वेळेस होता पूल, पण आम्हाला ह्याच्यातून पण पाय असं वर करून जायला लागत होतं, पण आता डायरेक्टच उघडं पडले. येते ना जुन्या काळापासून अशा बऱ्याच मूर्त्या लोक सोडून द्यायच्या आहे. काही काही मूर्त्या म्हणजे खाली काढून गेल्यात, पण काही काही मूर्त्या अजून पण वर आहे. जाऊन आपण त्या मूर्त्या बघू ज्या मूर्त्या वर राहिल्यात अजून. ते काय रे टेक्नॉलॉजी नाही, काहीतरी असं नाही येडवण काही नको बोलू. ते मूर्त्या काय झाल्या दत्तदेवी. जाऊ ना विष्णुदेव. थोडं पुढं कुठं येत नाही तर लगेच आपल्या विठोबा रखुमाईचं दर्शन झालं. तर आमचे हे वायरमॅन आहे, यांचं पाड्याला जॉब असते. पायी गेलते ना तुम्हाला असले भारी काम आहे ना. पाणी आटलं होत नाही, काही नाही, चलत जायचं चलत यायचं. हे आमचे 3 गाव आहे, तुळापूर, ही आपटी आणि ही मरकड. आणि आता पाणी आटलंय म्हणून वायरमॅन दादा डायरेक्ट पडायला पायी गेलते आणि यातनी शेवग्याच्या शेंगा घेऊन आल्यात. मी आमच्या घरी कसा शेवगा नाही बांधणार ह्याचा विचार करीत असतोय आणि हे मला शेंगा द्यायला निघाल्यात. शेवग्याचा माझा 36चा आकडा आहे, मग मी अख्ख्या शेंगा त्यांनाच देतो आणि पुढची नदी बघायला जातो. तर थोडं पुढं कुठं जात नाही तर दत्तांच्या मूर्तीचं दर्शन झालं आणि त्याच्याच पुढे ना बाप्पांची मूर्ती पडलेली होती. दत्तांच्याकडे जाऊ बी कर.
तर आमचा बाई आहे ना बूट घालून आलता आणि आता बाप्पांच्या मूर्तीला हात लावायचं म्हणलं बूट काढायला लागला असता म्हणून तो म्हणला मग तात्या तूच चप्पल काढ आणि बाप्पांच्या मूर्तीला सरळ करून दत्तांच्या मूर्तीजवळ ठेव. बाप्पांची मूर्ती सरळ केलीच होती तर कडेला लगेच विठ्ठलाची मूर्ती दिसली. ह्या मूर्तीमधली ना रोकमाईची मूर्ती खराब झाली असन म्हणून ही मूर्ती पाण्यात सोडली असन. तर आमच्या गावात आहे ना त्रिवेणी संगमी आणि हे एक आहे ना पवित्र ठिकाणी म्हणूनच आहे ना जवळपासच्या मंदिरात कोणती पण मूर्ती खंडित झाली की तिला इथं संगमात आणून सोडतात. पण ह्या संगमात आहे ना अशा बऱ्याचशा मूर्ती आहे की ज्यांची काही तूट झाली ते पण समजत नाही, जशी की ही विठोबा रखुमाईची मूर्ती. तर ही देवाची मूर्ती बघा, देवाचं रूप बघा, देवाच्या हातातलं शंख बघा, एकदम बनावट सुरेख आहे. त्याशिवाय ही मूर्ती अख्खी दगडात बनवलेली आहे. पण या मूर्तीला पाण्यात का सोडला असन तेच समजत नव्हतं, कारण की मूर्ती कुठंच तुटलेली नव्हती. म्हणून वाटलं खाली पाय बी तुटला असन म्हणून उकरून बघितलं तर देवाच्या पायापासून तर वरती मुकुटपर्यंत कुठंच मूर्तीवरती काहीच इजा झालेली नव्हती. या मूर्तीवरती काम एवढं नाजूक केलं होतं की देवाच्या मुकुटच्या वरती सुद्धा पिंडी आकारात काहीतरी कोरलं होतं. हातातलं शंख बघा, पायात आणि हातात कडं बघा, एवढं बारीक दगडामध्ये कोरलेलं होतं. आणि काही तुट नसताना पण या मूर्तीला पाण्यात का सोडला असन मला हा प्रश्न पडला होता. मग तुमच्या मते या मूर्तीला का पाण्यात सोडला असन त्याची काही माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर आपण आजूबाजूच्या दुसऱ्या मूर्त्या बघू. एक काम करू, आपण दरवेळेस ज्या वाडा खाली जातो त्या वाडा खाली जाऊ. त्या मूर्त्या मला खरंच लय भारी वाटते. आपल्या मठाचं काम नसतं तर मी पाड्याला नेऊन ठेवले असते, पण आता मठाच्या कामात ते जाते परत. हा देवीचं असेल, पण मागच्याच काय माहिती नाही पाणी कमी झालं का त्या तेव्हा एक मुडकं होतं माणसाचं, ते मुडकंच गाव ना. काय म्हणले कसं काय नदीला हा 4 दिवस तिथे पोलो हा जायचं हा परत मागं राहायचं हा 5 दिवशी ओव्हर कॉन्फिडन्स येत आलो गटाला काढले गटार इथं आले हो. येत आलो पाणी जास्त होतं म्हणजे हा नशीब ते दिली तर जटरात ते म्हणजे अजून इकडे पुढे त्यांनी घेतलं टाव आता नाही तर त्या दिवशीच कार्यक्रम होता. पाणी हो नाही आता लोकांना बघायला वाटत असं इथं कायचं पाणी, पण पाणी असलं का इथं किती पाणी होते गेल्यावर असंच होते. हे काय हो मूर्ती मूर्तीची बाय उचलायची का? बरं दर बरं उचलणार भाऊ आम्ही. तर त्या मूर्तीला आम्ही सरळ केलं का तर आम्ही चाक झालो की इतकी भारी मूर्ती होती ना ती दिसायला की एकदम बघूनच डोळ्याचं पारणं फिट्ट म्हणतात का तसंच काहीतरी झालं. तर ही मूर्ती आहे ना एकदमच भारी होती आणि त्याशिवाय अख्खी काळा पाषाण दगडामध्ये कोरलेली होती. पुरातन काळात भीती पुटेच हिला पाण्यात सोडलेली असावी असंच काहीतरी वाटत होतं, कारण की मूर्तीची कंडिशन एकदम भारी होती. बरं बोलवा आपल्या इलाक्यात तरी नेऊन ठेवायला हवा. होय खरंच ही पाणी यायच्या ना ही आणि ती इथं असं काढायला जरी ठेवलं नाही काही होईन या मूर्तीचं. लोक ना येडे होते मंदिर होईल खाली कुत्रू. मग मी तेच म्हणतो ना परिपूर्ण मूर्ती एका दगडात गावच्या तुळापूरच्या छोटा फोटोचा दिलं ना आपण 5-25 पोरं घेऊन नाही काय तर आपल्या ह्या मंदिरापाशी नेऊ. तिथवर दिला माझ्या टाकून आपण वरती नेऊ हा. मी नेतो मूर्ती काहीच नाही झालेलं. ही आहे ना जुन्या काळात हे झालेली फक्त नाही का ठेवलेली आहे लोकांनी सोडलेली आहे नदीत. आणि आत्ताची मूर्ती नाहीची लय जुनी मूर्ती. आत्ताची मूर्तीच नाही ही. हा आत्ताची मूर्ती त्या मूर्त्या तरी आत्ताच्या वाटतात विठ्ठल रखुमाईची. ही मूर्ती आहे ना आत्ताची नाही, ही चुकून वर आलेली आहे मूर्ती, काढलेली असणार आहे. ही आपलं नशीब आपण आत्ता सरळ केली. ही मूर्ती आत्ता चालू घडीची नाही. माणूस मूर्ती काही सोडतं माहिती का, जावा मूर्ती कुठंतरी तुटती फुटती बाहेर तरी. चाल एक दगड हो जास्त करता मी दगड टाका दगड उचलणार नाहीच. उचलणार ना का नाही उचलणार असं दगड काढा काही हात लाव जा, चप्पल काढ. आता काय असं इकडून उचलतो तिकडे काय नाही. तर मूर्तीचं वजन किती असन तुम्ही ह्याच्यावरूनच अंदाज लावू शकता की आम्हाला साधे ना मूर्तीला हलवाय सुद्धा पण दोघांना जमत नव्हतं. नाही परत सोड घेऊन नाही पडणार काहीच नाही पडणारच नाही तू सोड घेऊन कशी मूर्ती एक नंबर मूर्ती आपटल्यामुळे हे झालेलं मूर्त्या ओके. अहो एक ऐकता का त्याच्यावरती ना ती मापात दगडागत असते ती लावी त्यात ते ओके होतं. लय भारी मूर्ती लय भारी. अहो हे काय ऐकता लोकांनी अट्रॅक्ट होणार मूर्ती बघूनच. हा काय ना अख्खा जुना आहे डॉक्टर जुना आहे कुठं चला आहे ना असं काही जॉईंट केलेलं नाही. मूर्ती बघा की एवढी अख्खी रुखी, हातात डमरू बघा, त्रिशूळ बघा दुसऱ्या हातात देवाच्या, खाली कुत्रू बघा, फोटो आहे डायरेक्ट फोटो. तर या मूर्तीला आत्ता तर आम्हाला काय पडायला नेता यायचं नाही, पण उद्या थोडीफार पोरं बोलून ना हिला गाठाच्या बाजूला नेऊन ठेवायचं चाललंय तिथं मग काही बाहेर ठेवायचं ना म्हणजे हे करून. पण जाऊ द्या ना
मूर्ती काय जुना इतिहास आहे आपला. ते लय मूर्ती आहे वाळू खाली गाडून गेलेले लय. उकारलं काही नाही, फक्त आहे ना ही वाळू आहे ना हे करायची थोडी वरची वाळू जरा हलवली ना लगेच मूर्त्या गावत्या. ती प्रत्येक पावसाळ्याला आहे ना उन्हाळा हे प्रत्येक उन्हाळ्याला वेगळ्या मूर्त्या दिसतात. प्रत्येक उन्हाळ्याला मागच्याच ती माणसाची मूर्ती तर गायबच झाली. मुडका दिसत होतं असं मिशावाला माणसाचं. ते मी व्हिडिओ दाखवलं होतं म्हणलं दुसऱ्याशी जाऊन बघा ती मूर्तीच गायब झाली आता यावेळेस. उकारल्यामुळे इकडच्या मूर्त्या हळूहळू वर आल्यात, नाही त्या खाली असते ना अख्ख्या वाळूच्या. पावसात अशा पाण्यात मूर्त्या वाहत नाही जात, पुढे पुढे जातात. हाय तिथं हलणार ना ही मूर्ती मग लई तर लई कुठं इथं सोडली असेल ना का इथंच नाही तर नाही वर थोडी तरी मूर्ती हललेली. मी कुठून तुमच्या अंत 2-3 गावाच्या लांबून आलेली आहे का? नाही एवढं आपल्याच गावातली आहे ना. तर मूर्तीचा आखीव रेखीवपणा बघा, हातातून आलेली लगाम बघा, लगामचे नक्षे बघा जसं काही रस्सीगत सेम. वरती आल्यावर ह्या हातात रस्सी पकडलीत देवाने, ही मागं गेलीत. हे दुसरा हात त्याच्यात डमरू आहे, त्यात दुसरा हात इथं एक हात आहे, ह्याच्यामध्ये त्रिशूळ आहे आणि हे खंडोबाची तलवार हातात. इथं ते सदावटीच्या हातमध्ये घालतात. ते गळ्यात माळ आहे, माळ बघा. खाली कंबरपट्ट्याला काही लावतात ते बघा. परत पायातलं कडं बघा, हे जे खाली येतं ते धोतीचं ते बघा. मागं गोड्याचं हे तर नक्षी बघा, ते हे बसलेत खंडोबांनी ज्याच्यावर ते बघा. गोड्याच्या पायात बघा कडं आणि खाली कुत्रं बघा मेन सगळ्यात. ते असणार नक्षी लगाम बघा ना, रश्शी कोरलेले दगड जोक काय एवढं कोरणार. पाहिलं साडीचे नाही कशा साडीच्या एक ना एक हे एवढं सोपं मिऱ्या ते बघा, कमरपट्टा बघा, गळ्यातली माळ बघा खंडोबाच्या. हे बघा हो हातातलं हे बघा ते काय असते ती. परत तलवार बघा, खाली पायातलं कडं बघा आणि ते हे बघा, हे एवढी बारीक नक्षी बघा गोड्याचं ती पाय ठेवायचं. एवढी बारीक नक्षी आत्ता सोप्प नाही. त्या मूर्तीचं वजन किती असेल तुमच्या अंदाज सांगा बरं. वजन भरपूर असणार. तरी चांगलं वजन जड तरी अंदाज जास्त. दगडी काळा पाषाणी काळापासून जास्त हालू नको बाळा, पायावर जरी पडली तरी तो पाय मोडत नाही. खरंच वजन भरपूर. याचा मास्टर तर आलं नाही. मी घरात पाणी निघालो, मला ओंकार नाव दिलं, मला चला याच मला पाणी घरात प्यायला पाणी